दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर आम आदमी पक्षातील एक बडा नेता ईडीच्या राडारवरती आलेला आहे. त्याचं नाव आहे सौरभ भारद्वाज. सौरभ भारद्वाज यांच्या घरासह इतर 13 ठिकाणी सकाळपासूनच ईडीची कारवाई सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. मी सध्या जी दृश्य दाखवतोय ती केजी मार्गावरील परिनिका नावाची एक इमारत आहे आणि त्या परिनिका ऑफिसमध्ये ही ईडीची कारवाई सकाळपासूनच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी आम आदमी पक्षाचं सरकार होतं त्यावेळी हॉस्पिटल निर्माणाच्या अनुषंगानं काही निधीमध्ये गैरवापर झालेला आहे असा आरोप सौरभ भारद्वाज यांच्यावरती केलेला होता आणि त्यानंतरच त्यांच्यावरती एसीबीने सुरुवातीला कारवाई सुरू केलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणी ईडीची एंट्री झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता. या सगळ्या अनुषंगानं आपण जर बघायला गेलं तर भाजपचे तत्कालीन विरोधी पक्षनेते म्हणजे आम आदमी पक्षाचं जेव्हा सरकार होतं तेव्हा विजेंद्र गुप्ता जे विरोधी पक्षनेते होते त्यांनी या अनुषंगानं तक्रार दाखल केलेली होती. त्यांनी सौरभ भारद्वाज असतील किंवा सत्येंद्र जैन असतील यांच्यावरती बजेटमध्ये फेरफार केल्याचा आरोप केलेला होता आणि खाजगी कंत्राटदाराशी संगनमत करून निधी आपल्याकडे घेतला अशा पद्धतीचा तेव्हा त्यांनी आरोप केलेला होता आणि त्या अनुषंगानं ईडीनं मागच्या काही दिवसापासून कारवाई सुरू केलेली होती आणि त्याच अनुषंगानं आज सकाळपासूनच ईडी 13 विविध ठिकाणी छापेमारी करत असतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. खरं तर आम आदमी पक्षाकडनं या घटनेचा निषेध केला गेलेला आहे. त्यांच्याकडनं म्हणजे अनेक आम आदमी पक्षाचे नेते सकाळपासूनच माध्यमांशी बोलतात. त्यांनी म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा मुद्दा आम आदमी पक्षानं समोर आणला म्हणून तो मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीच्या छापेमारी सौरभ भारद्वाज यांच्या ठिकाणावरती केली जात आहे असा आरोप आम आदमी पक्षाकडनं केला जात असतानाच विषय पूर्णपणे डायव्हर्ट करावा म्हणून ही छापेमारी केली जात आहे. यातनं काहीही निष्पन्न होणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. बघावं लागणार आहे ईडीच्या या कारवाईतनं पुढे नेमकं काय समोर येतं. पण सकाळपासूनच सौरभ भारद्वाज यांच्या घरासह इतर 13 ठिकाणी ईडीचं पथक दाखल झालं असून त्यांच्याकडनं कारवाई केली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.